हा आपला फेवरेट व्ह्यू माझा. आणि आपल्या शिरी आणि वैशीचं घर झालं आहे, मस्त गेलं. आणि आता उंची आली त्या घराला, जरा हाईट आली. सो ही आपली वैशूचं आहे. कसा आहे मेथीचा थेपला? मस्त झाला ना? मसाला जे आपलं आपण मागे घर दाखवलं ते ह्यांचंच आहे ते. तर आता आपण बघूया. बघा हा वैभवडीला जातो, हा गगनबावडा करूळ घाटात नाही तो. आणि इकडं सरळ वैभवडीला जातो आपण. पहिला रोड छोटा होता, आता बराच मोठा झाला. इथे शाळा किंवा असा लाडू आपला कोकणी मेवा खायला तुम्हाला इथे मिळेल. आता इथे गर्दी बघू शकता तुम्ही, खतरनाक आहे. बघितलं लक्ष तो हॉर्नबिल बघा, गरुड बोलतात आम्ही त्याच्या का, है ना? तो बघितला वरती फांदीवर. आमच्यामध्ये का गरुड बोलतात ना आपल्यामध्ये. हा वय आपल्या गावाला म्हणतात. तेव्हा दोन आहेत. दोन आहेत. आपण वैभववाडीमध्ये एंट्री केलेली आहे. आता आपलं नवीन टोल आलाय वैभववाडीत. वैभववाडीला नवीन टोल आलाय वैभववाडीत. आम्ही नाही बघत, आम्ही लेफ्टला डाव्या बाजूला जातो. आता वैभववाडीचं मार्केट हा बघा, ॲक्च्युली बुधवार आहे पण आज पण गर्दी आहे बघा बऱ्यापैकी मार्केटला अजूनपर्यंत. आपलं हे तळेकर इलेक्ट्रॉनिक्स आणि आपलं सो मार्केट आता हळूहळू झालं खाली तसं, पण बऱ्यापैकी आहे अजून गर्दी. जाऊया जरा आपण. जिकडे आपल्याला इकडे जायचं आहे. आपल्याला पार्किंग पण मिळणार नाही इकडे. आपला हा आता वैभवडी पण करायचा सगळ्या गावात आता काय गजबजलेला जातात. हा वैभवडीचा रोड आहे, गगनबावडा करूळ घाटात नाही तो. तर रस्ता बघा एवढा मोठा केला था पूर्ण, एकदम मोठा रोड झाला पूर्ण. आणि हा जातो इकडे सरळ गेलं की फोंडा, लेफ्टला गेलो राईटला गेलो की आपला तरळे. सो आता तर मोठा झाला आहे रोड आता चांगला, म्हणजे आपण बऱ्यापैकी काय ते टेक सिटी ना. सो आता हा रस्ता गेला तरळ्याला, हा पण मोठा झाला आता बऱ्यापैकी इकडे. आणि आपला आशिषचं चायनीज चालू आहे, आशिषकडे ना आहे दोघं चालू आहे. मंजित चायनीज आपल्या भावाचा आहे. तर या साईडला उतरलात फोंडा घाटात ना, सॉरी त्या करोळात ना आणि गगनबावड्यात ना, आणि तुमका जर तरळात जायचं असत आणि भूक लागली असतात चायनीज खावायचा मन केला तर हा यावा. तर मंजित चायनीज त्याचा आपल्या भावाचा ते बघा ते मागे ना, तर मंजित चायनीज आपल्या. आणि कोणाक वाटला बघा आमका खानावळमध्ये जेवचा व्हेज नॉनव्हेज, तर मागे तिकडे वैभवलक्ष्मी एक हॉटेल हा, त्यामुळे त्यांचा खानावळ, तर तुम्ही येऊ शकता है ना. आता रस्ता बनत चालत येतात आता गाड्या इकडे. कोकणचं अजून एक हॉटेल आलं आहे. आता इथे बरीच आता प्रगती होते आणि आता हळूहळू वैभवडी मला काय वाटतं सिटी होईल आता हळूहळू. कार वॉश होईल बघा. चला क्रॉस करूया. ते बघा म्हणजे आपल्या गावात वैभवडीचं नाका मेन. आणि इकडे तुम्हाला सकाळी चहा वगैरे पण मिळेल. इकडनं लक्झर येतात गगनबावड्यात ना खाली गोव्याला वगैरे जाणार आहे, त्या इथून येतात आपले रिक्षा स्टँड. आणि आता आपण परत चाललो जरा गाडकडे, इकडे सगळं सामान घ्यायचं आहे आता थोडंफार. आणि हा रावराणे कॉम्प्लेक्स नाही, रावराणे कॉम्प्लेक्स पुढे वाटतं. हा रावराणे रॉयल आहे, रॉयल रावराणे आहे. चल बघूया हळूहळू. नाही पडता मी पकडलं ना म्हणतो ना टाकलं लगेच. मला घड्याचे सेल जरा गेले ते लावचे आहेत हो ना. आता बघूया तिकडे पण कटवडा खायला आहे कधी आपल्या योगेचं दुकान आहे. वैभवडीचे कोण असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. भेटायचं तर भेटू शकता आम्हाला या वेळेला. तुंबाड गर्दी इकडे फुल. आणि आता कसा माहिती आहे ना गणपतीमध्ये इथे लिस्ट द्यायची नाही इकडे, मग ते ऑटोमॅटिकली लिस्ट येणार आपली सामान आलं की मग ते आवाज येणार. हां तेव्हा आता गर्दी इकडे मॅनेज अशी करतात ते लोक. गुड मॉर्निंग मंडळी. सो आता तुम्हाला
व्ह्यू बघा, हा आपला फेवरेट व्ह्यू माझा. आणि आपल्या शिरी आणि वैशीचं घर झालं आहे, मस्त गेलं. आणि आता उंची आली त्या घराला, जरा हाईट आली मस्त. ही त्यांची भात शेती, तो कोपरा त्यांनी केला नाही कारण का त्यांना घराचं सामान ठेवलं आहे. ते दुसऱ्याचे कोपरे होते ते करायचे अगोदर, पण आता ते नाही करत. म्हणजे ते त्यांचे ते बोलले ठीक आहे, नाही करत हरकत नाही. कोणाकोणाला व्ह्यू आवडला नक्की त्याने कमेंट करून सांगा. स्क्रीनशॉट काढा. राणे.in आपलं आता नाव, सॉरी नाव चेंज केलं आहे. मालवणी ऑन व्हील्सला इंस्टाग्रामवरती टॅग करा. ह्या व्ह्यूला ते एक लाईक बनतो काय तर. आणि त्या दोघांची मेहनत आहे यार, नवरा बायकोची. त्या दोघांनी मेहनत करून घर बांधलं आणि मुलांनी पण केली मेहनत, तेवढी सपोर्ट केल्या मुलांनी. शिक्षण, मोठा मुलगा जॉबला लागला आहे, छोटा मुलगा आता अजून शिकतो आहे. एक आयडल कुटुंब आहे ते. नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि इंस्टाग्रामवरती नक्कीच टॅग करा, त्यांना एक सपोर्ट मिळेल. त्यांच्यासाठी एक लाईक तर बनत आहे आपल्या व्हिडिओला. चलो नाश्ता करूया, जरा देवपूजा करायची आहे. काल झोपलो, सकाळी उठायचं होतं 6:30ला, पण 7:30-8 वाजले आता उठेपर्यंत. 2 दिवस झोपत नाही, ड्रायव्हिंग वगैरे सगळं करून. चला सो चाय खाऊ घेऊ सकाळी सकाळी. हे काय डोनट इकडचा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा थंड, सुप्रभात. थंड वाटतं ना गावाला? थंड आहे सकाळपासून, थंड एकदम थंड वातावरण आहे एकदम. म्हणजे आवडीचे कप आहेत, आवडीचे कप आहेत, आवडीचे कप आहेत. आणि हा आपला व्ह्यू. सो ही आपली वैशिष्ट्य आहे. कसा आहे मेथीचा थेपला? मस्त झाला ना? मसाला जे आपलं आपण मागे घर दाखवलं ते ह्यांचंच आहे ते. तर आता आपण बघूया. हो येणार ना तिथं, येते येते. मेथी का थेपला चालू आहे इथे. काय हा मेथीचे काय थेपले ना? पराठे केले. प्लेन आहेत ते, थोडे बारीक नाही बनवले, पातळ म्हणजे. काय आला बघा, मग अशी ऊन पाऊस पडलो, ऊन इला, आता परत पाऊस इलो. पाऊस आला आता ऊन इला परत. काय चालला काय कळाक मार्ग नाही. खवंडाळा खातात की खवंडाळा होई आता. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राव आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी ऑन व्हील्समध्ये, थेट येडगावात ना, आपल्या वैभववाडी गावात ना. सो आता काल आलो, भिरोंडात होतो, भिरोंडात आलो काल संध्याकाळी. तर घरची कामं केली, ऊन लय पडते ना आजकाल. सो ती कामं झाली, आता उठलो, सगळी देवपूजा चालू आहे. आपल्या काका आला आहे, काकाला घ्यायला चालू तिकडे करुळात. तो लक्झरीने वरच्या रोडने आला आहे, गगनबावडा आणि आपला कोल्हापूर रोड. आता बघूया, आपला हा रोड आहे, इकडे दाखवतो तुम्हाला मी. आपला जो गगनबावडा हा रोड झाला आहे, तो मजबूत मोठा झाला आहे. पण इथं आता आमची गाडी लागते की नाही बघायला लागेल, कारण इकडे लाल माती आहे. एक मिनटं. हा वैभववाडीला जातो, हा गगनबावडा करूळ घाटात नाही तो. आणि इकडं सरळ वैभववाडीला जातो आपण. पहिला रोड छोटा होता, आता बराच मोठा झाला आहे. आणि व्ह्यू तसा चांगला दिसतो, पण जो डांबरी रोड होता तो भारीच होता. बघूया, हे बघा इकडच्या मुंबईवरनं गाड्या येतात सगळ्यांच्या. सो असं आहे सगळं. तर बघूया, हे सगळे मुंबईवरनं आलेले सगळे आहेत. आता काही गणपती गावं गेले सगळे, येतात सगळे. घेऊन येतो काय ते भुंग मधमाशी काय यार, हे सगळं झालेलं आहे सगळं. त्याचा एकदम जवळ झालं सगळं. ही दुसरी गाडी आली बघा इकडनं. आता म्हणजे वरना रोड कसा तर कळेल आता, पूर्ण माहीत नाही आपल्याला. आपल्या गणपती बाप्पा पण तिकडे करूळ घाटामध्येच आहेत, तिकडं आपण आगमन करणार. लेट्स सी. हा रोड आहे एवढा झाला आहे, म्हणजे अजून पुढे पुढे चालू आहे ना, असं नाही, चालू आहे पुढे बऱ्यापैकी झाला आहे. पण मध्ये काहीतरी पॅचेस राहिलेत काय काय, आता ऐकलंय, बघूया कळेल आता. करूळ घाटामध्ये थोडेसे पॅचेस राहिले आहेत तिथे काहीतरी. आणि पुढे गगनबावडा ते रंकाळापर्यंत एकदमच खराब आहे, मी ऐकलं आहे. मी आता गेलो ना, आता काका आले की कळेल तिकडे कसं आहे ते, काय ते. हा एवढा जरा झाला आहे रोड. आता मध्ये काही काही ठिकाणी काम थांबवलं आहे, आता गणेश उत्सव आहे, तर तिकडे चाकरमानी गावं घेतले ना, तर म्हणाल त्याचं काम जरा थोडं म्हणजे काय काय राहिलं ते थांबवलं आहे. पुढे वैभववाडीपासून पुढे तराळ्यापर्यंत थोडंसं काही काही ठिकाणी. बघूया आता कसं आहे, काय होत आहे, कधी होत आहे.
याचा तुम्ही जुना व्हिडिओ बघू शकता. मी लिंक बघतो, ट्राय करतो इकडे द्यायला. गगन बावड्याचा मी व्हिडिओ केलेला आता मे महिन्यामध्ये आलो तेव्हा. हा बघा इकडे आता थोडा जरा खराब आहे मध्ये पॅचेस. हा बघलास तो रोड जरा थोडं काम चाललं आहे अजून. बघूया कधी होत्याला काय माहिती. काम गाडी वाकडी तिकडे जातात रे बाबा. आहे बघा असं आहे सगळं. बघा हा थोडा जरा अजून पॅच चालू आहे तिकडे, म्हणजे चालू आहे म्हणजे थांबलाय. हा जुना रोड आहे. हा जो आहे तो जुना रोड आहे. मुंबई गोवा सॉरी आपला हा गगन बावडा आणि हे वैभववाडी. सगळ्या लक्झरांचा स्पॉट आहे आता. हे हॉटेल आता एक स्पॉट झाला सगळ्या लक्झरांसाठी. तो हॉर्नबिल बघा, गरुड बोलतात आम्ही त्याच्या का ना. तो बघ दिसला वरती फांदीवर. आमच्यामध्ये का गरुड बोलतात ना आपल्यामध्ये. हा होय आपल्या गावाला म्हणतात. तेव्हा दोन आहेत. दोन आहेत. सो आता बघा आमच्याकडे ना उडाला बघा हॉर्नबिल. आता ऋतूचा मोबाईल असा मस्त आला असता जवळ क्लोजअप. सो तो हॉर्नबिल गरुड, आपण त्याला काय त्यांना गरुड म्हणतात गावात. आमच्याकडे म्हणजे गरुडच बोलतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंट करून. ऋतूच्या मोबाईलने काढलेला व्हिडिओ मी पॅच करून बघतो होतो ह्याच्यात. इथे मस्त जंगल होता पहिला अजून मस्त, म्हणजे इथे परसव होता. आहे तो परसव पण झाडं होती, पण रोडच्या ह्याच्यामध्ये ती झाडं गेली. आता बघूया आता पूजा झाली, देवपूजा झाली. आता जरा ऑफिसचं काम करूचा, जेवण घेते ऑफिसचं काम करते. 3चा कॉल आ नंतर मग अभ्यास जाऊचा परत कामात. चला या. स्वतः आपण आलो वैभववाडीत. आता आहे सध्या आहे हालचाल चालू आहे वैभववाडीत सगळी. सांगा आता गणपतीला सगळे आलेत ना गावी. आता आपण आपला जो गाड आहे म्हणजे इकडचं बोललो ना मागे बोललेलो ते शॉप, त्या शॉपवर चाललो आहे. किराणा माल त्यांच्याकडे लिस्ट दिली आम्ही मागाशी व्हॉट्सअपवरती, तर ते काढून ठेवतील सामान. तर ते आलं की मग बघूया. ते घेतलं की मग अजून बरंच सामान घ्यायचं. आज उद्या आपल्या बाप्पाचं आगमन आहे घरी, सगळ्यांनी आगमनाला या. ओके. सो आता इथे शक्यतो गाडी पार्किंगला देत नाही आहेत कुठे आता, पण आहे त्या काढायला होतं पार्किंग आता बघू. आणि आता बुधवारी बाजार असेल वाटतं, गर्दी असेल त्या दिवशी, पण बघूया. लेट्स सी असं काय चाललं आहे आपलं ते. चलो आलो आपण आता इथे गाडकडे आलो. इथे शाळा किंवा असा लाडू आपला कोकणी मेवा घ्यायला तुम्हाला इथे मिळेल. आता इथे गर्दी बघू शकतो तुम्ही, खतरनाक आहे. यांच्याकडे इथे सुपारी पण आहे. आता तुम्हाला आता सगळीकडे सगळं मिळालं आता इकडे बहुतेक ठिकाणी तुम्हाला आता. आणि आपल्या मित्राची बेकरी आहे भारत बेकरी, त्यांची अजून एक बेकरी तिकडे आहे, महालक्ष्मी बेकरी आहे तिथे, ती पहिली. आणि भारत बेकरी दुसरी आहे, सेकंड नंबर. आणि हा समोर एसी डेपो. आज तरी थोडं जरा अजून तरी कमीच आहे जसं बघायला गेलं तर. उद्या आणि जरा असेल बऱ्यापैकी गर्दी. सो आता लेट्स सी. आज आपला बरंच सामान घ्यायचं आहे इकडे. कोंडाळा घेतो आपण, सॉरी सुपारी घेतो आपण इकडे. तर ते पण आता कोंडाळ वगैरे तर पैसे आणून देईलच. सो आता आपण आपल्या काकाच्या इकडे आलेलं, भाजीचं ते शॉप आहे, दुकान आहे, तिकडे आलं. सो
तो तिकडे काका आहे तिकडे स्काय ब्लू शर्टमध्ये ब्लॅकमध्ये त्याचा मुलगा हां घेऊन ठेव हरकत नाही. आणि हा बाळा काका त्याचा लहान भाऊ त्याचा बाळा काका दुसऱ्या मोठ्या काकाचा लहान भाऊ. सो हे तर इकडे येतो यांच्याकडे भाजीचा फुल मार्केट आहे फुल मोठा. आणि याने कोरोनामध्ये सगळ्यांच्या घरोघरी जाऊन म्हणजे भाजी डिलिव्हरी केलेली म्हणजे सगळे गाईडलाईन्स फॉलो करून म्हणजे कोणाला कुठे मिळत नव्हतं तेव्हा त्या काकांनी सगळं फुल सपोर्ट केलेला. हरतालिकेला शाळेचं डिमांड असतं म्हणजे उपवास असतो त्यांना बायकांना ते आपण शाळी घेतो आहे तरी. हा इथे समोर कोंडा हा सांगोळवाड आणि आमचा हा तळेकर इलेक्ट्रॉनिक्स जिथे आमच्या घरात टी व्ही असतो ना ते तळेकर इलेक्ट्रॉनिक्स पण आम्ही येतो इकडनं. आणि आपल्या इकडनं गेलो की पुढे वडी पाहतो. सो ही अशी ही नॉर्मल गर्दी आहे. बुधवारी याल तर अजून अफाट गर्दी असते. बुधवारी तर तुम्हाला पार्किंगला गाड्या उभ्या करायला देणार पण नाही तिकडे अजिबात नाही. बुधवारी बाजार असतो तेव्हा बाकीच्या गाववाले पण असतात ना आजूबाजूची ते पण इकडे येऊन त्यांचा मध्ये बिझनेस असतो भाज्यांचा वगैरे फळांचा अजून बऱ्याच गोष्टी असतात तिकडे. सो आता बघूया आपलं अजून फळं घ्यायची आहेत. अजून त्या गाडकडे सामान दिलं त्याकडे अजून बराच वेळ झाला त्याकडे. तो आमच्याकडचा मॉल आहे तो एक छोटा मॉल. बघूया आता पुढे चांगलं मिळतं. दूध आणि दही नंतर घेऊयात आता ना ते नंतर घेऊया दोघे जाकडे आपण नंतर बघू. आणि मला काजूमध्ये पाहिजे असेल तर मला येऊन सांगा. शनिवार 3 दिवस गणपती झाले की 3 दिवस येऊन लगेच सांगा 3 दिवसांनी तर मिळतील ना तर नाही मिळणार मला. हे गोडाऊन होतं जुनावाला इकडचं. आता काय इकडे असं काय माहीत नाही. आतमध्ये इथे गोडाऊन होतं. आणि आता इकडे पाणीपुरी शिवपुरी हे एक आमच्याकडचं वैवडीतलं लँडमार्क म्हणजे हे मोठं झाड आहे वडाचं ना 2 आहेत पण आता पूर्ण गेलं आहे ते. इकडे फळं घ्यायला गर्दी आहे. आणि तिथे आतमध्ये लेफ्टला डेपो आहे वैभववाडी. सो आता बघूया आता आपण इकडं आता वैभववाडीतून निघालो ते घरी जाऊन बाकीचं सामान घ्यायचं आहे अजून म्हणजे काम करा ऑफिसचं ते झालं की मग निघू. ओके हा आमचा वैभववाडी डेपो. पहिले डेपो नव्हता इकडे ॲक्च्युली जागा. पहिले इकडे बाहेरच छोटंसं स्टँड होतं. आता इथे पूर्ण मोठा डेपो केला चांगली जागा केली त्यांनी मस्तपैकी भारी केलं आहे. आता इथे छोटे मोठे टॉवर पण होतात म्हणजे टॉवर म्हणजे बिल्डिंग्स होतात तिकडे. आता बघा ना इकडे झालं आहे. इथे जुनावाला एक आहे. ओके तिथे चाललो आता बघूया आता इथे काय मिळते बघायला लागेल. केळी पण आहेत इथे केळी घ्यायची आहेत. आणि पुढे सगळे ते आपले कटवडं आणि सगळे वडापाव वगैरे आपले भजी वगैरे तिकडे हे जाऊ. गाडकडे गर्दी बघा काय आज तुफान गर्दी इकडे. तुम्हाला आज इकडे काय म्हणजे वावच मिळणार नाही तुम्हाला काय इकडे उभं राहून काय बघायला वगैरे. आणि एवढी गर्दी असते ना गणपतीमध्ये तिकडे त्यांनी ते ऑर्डर घेतली की इकडे म्हणजे बिलमध्ये दाखवतात मध्ये तुम्हाला नंतर ऑर्डर इकडं पिकअप करते. म्हणजे तुम्हाला सांगायचं की आमचं नाव असं आहे आमची ऑर्डर तयार आहे का म्हणजे तुम्हाला तसं ते देतात ऑर्डर तुमची लगेच. बघू आता चला आपलं दिले आपली ऑर्डर झाली का बघू. तो आपला हा व्ह्यू आहे आपला हा गगनबावड्याचा रोड मी तो मागे सांगितला तो गगनबावड्याला जातो वैभवडीत नाही येऊन तिकडनं असा. आणि आता इथून आपल्याला ना आता धुक्यामध्ये ते मागे गगनगिरी महाराजांचं निवासस्थान आहे तिथे गड आहे. आणि आपलं हे रामेश्वराचं मंदिर कौलारू मंदिर. पहिला हा रस्ता होता गावी म्हणजे वरती वाडीत जायला. आता त्याने असा मागून गेला आहे तो. आणि बघा हे आपलं मंदिर माझ्या आता आपण इकडून नेहमीप्रमाणे सवय झाली इथूनच जातो पाय पडायला आपण. हात बेटीचा नारळ ठेवलेला आहे तो आपलं तू मान्य करून घे पंधरा चुकी राहते.
प्रकारे पाऊस आलेला आहे. आम्ही सगळी कामं करून आलो, बऱ्यापैकी सगळी कामं झालेली आहेत. आता बघूया कुठेही तरी लागला पायात, माझ्या टेबल लागला माझा पायात, त्या अंगठा लागला. भारी वाटतं फिर इकडनं ना. आता बघा ना, चला आता जरा आपण मंदिरात जाऊन आलो. आता आपला धावकर बाबा तिकडे जाऊन दिवा लावायचा आहे, तर तिथे जातो आता. नंतर येऊन बाकीची तयारी करायची परत. उद्या तर काय बघूया तयारी काय करायची. सो ही आमच्या इकडे विहीर आणि हे आमचं धावकर बाबाचं स्थान. तिथे समोर आम्ही दिवाबत्ती करतो. म्हणजे गावी येतो तेव्हा आजी ते आजी असायची गावी, तर दर सोमवारी करायची. आणि आमचा क्रिकेटचा ग्राउंड आहे, ते पोरं खेळत असतात क्रिकेट. पम्या गेलो, पम्या दाजी काकांची. आता रस्ता मोठा झाला आहे, गावची एस टी. काय म्हणतोय? हा आमचा इकडचा ग्राउंड. इथे आम्ही क्रिकेट खेळायचो पहिले, मगाशी सांगितल्याप्रमाणे. म्हणजे आम्ही लहानपणी खेळतो सगळे. आणि मागे तिथे सनसेट होतो आणि तिथे एक रेस बघा कशी आली ती ढगाच्या मागे. आता इकडं अशी रेट दिसणार नाही, इकडं रेस ते नेकड आईटने मस्त दिसते. नेकड आईटने तो तसा रस्ता आहे, हा असा रस्ता आहे सॉरी, तो तसा अशी लाईन आली. जाम धावपळ झालं सकाळपासून. ऑफिसचं काम, घरचं काम, आता अजून त्या गणपती बाप्पाची तयारी करायची, आगमनाची. ती मागं नाही तरी गेली. त्याचा रोड मोठा आहे, एवढा एकदम जवळ नाही, रोड मोठा आहे तो. इकडनं तर बऱ्याच गाड्या ते येता करणार पुढे. मग इकडे आता गगनबावड्याचा रोड चालू झाला. बघूया कसं काय होतं आहे ते. आपला वैभवडीचा रोड. आता घरी जाऊया, जेवती करूया. मच्छर लयच होतं आजकाल, एवढे मच्छर गेले खाय ना. चला आता डेली ब्लॉग आता काय सांगता येत नाही, कुठे चालू आहे, कुठे ब्लॉग संपेल असं काय सांगता येत नाही. जसं होईल त्याचा मी अपलोड करत जाईल. एक तर केलं ते पहिले तुम्ही बघितलं असालच, मुंबई गोवाचा. नाही असेल तर बघा तो भारी येतो रोड, भारी चांगला बऱ्यापैकी झाला आहे. हो आता बघूया. आता तिथं होता ऑनबिल सकाळी तिथं होता वरती हराडाला ऑनबिल. तिथे वैशूकडे तिथं असतो. आता जरा शिरीच्या घरी जायचं आहे. हे शिरीचं घर नवीन, शिरी आणि वैशूचा घरी जायचं त्यांच्याकडे. धरली 1 2 तिकडे कुठे गेली ती, तिकडे ती 3 आणि इकडे बघा इकडे एक आहे, ती 4. आता केळी फुलाची भाजी करायला लागणार का, हे तो पण आम्हाला मिळणार नाही. केळी खायला हवी.